मित्र हो, नमो बुद्धाय, जय भीम. मी सदाशिव गच्छे लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या मैत्री संवाद या कार्यक्रमात आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि आज याच मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये आज भेटणार आहोत महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यकार कवी निर्मल कुमार सूर्यवंशी यांना. मित्र हो, निर्मल कुमार सूर्यवंशी एक असं नाव आहे ज्यांनी 50 वर्षापूर्वी निर्मल प्रकाशनाची स्थापना केली. या प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदित आणि अनेक जे नावाजलेले साहित्यिक आहेत यांना निर्मल प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाश झोतामध्ये आणण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. एक सृजनशील व्यक्तिमत्व म्हणून, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून निर्मल कुमार सूर्यवंशी यांच्याकडे पाहिलं जातं. आज आपण मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर सरळ त्यांच्याशी बोलूया. सर, नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम, जय भीम. सर, सगळ्यात पहिले मैत्री संवाद या कार्यक्रमात मी आपलं सहर्ष स्वागत करतो. स्वागत यासाठी आहे की स्वागत कोणाचंही केलं जात नाही, जो त्या स्वागतासाठी पात्र आहे. समाजाचं काही देणं लागतं या भावनेतून जी माणसं काम करतात त्यापैकी आपण एक आहात. सर, 50 वर्षापूर्वी आपण निर्मल प्रकाशन निर्माण केलेलं आहे. सर, तर सर्वात पहिल्यांदा आमच्या प्रेक्षकांना आपलं थोडक्यात, आपण परिचयाचे काय मोहताज नाही आहे, पण आमचं चॅनल हे पूर्ण भारतभर जात असल्यामुळे आपण कृपया आपला थोडक्यात परिचय द्यावा. मी निर्मल कुमार सूर्यवंशी, मूळ गाव हडसणी, हादगाव तालुका, जिल्हा नांदेड. माझं शिक्षण MA झालेलं आहे. मी गावामध्ये 1971ला पहिलं पुस्तक प्रकाशित केलं, निर्मल प्रकाशन. त्याचे कवी होते प्रख्यात आंबेडकरवादी कवी रविचंद्र हडसनकर. त्यांचे आंबेडकरावरची पुस्तकं मी पहिल्यांदा प्रकाशित केली. काही माझ्या आईच्या म्हणण्याप्रमाणे, आई ही माझी दत्तभक्त होती, त्याच्या म्हणण्याप्रमाणे हडसनकरांनी दत्तगीतेसुद्धा लिहिली. तेही पुस्तकं निर्मल प्रकाशनाने हडसणीमधून 1971ला प्रकाशित केलं. अच्छा. तिथून जे माझं ध्येय मी घेतलं की आपल्याला प्रकाशकच व्हायचं. पुढे MA झालो. कॉलेजला, पीपल्स कॉलेजला कुरुंदकरांच्या सहवासात, दत्तभगतांच्या सहवासात आलो आणि तिथून माझी वाटचाल सुरू झाली. बरं. सर, हादगाव तालुक्यामध्ये हडसणी फार छोटंसं गाव आहे. या गावामधून त्या काळामध्ये म्हणजे 1971ला आपण पुस्तक प्रकाशन केलं पहिल्यांदा. काय प्रेरणा होती आपल्या पाठीमागे? त्याची अशी प्रेरणा होती सर, हे प्रकाशन काय असतं हे सुद्धा माहिती नाही, पुस्तकं काय असतात हे सुद्धा माहिती नव्हतं. पण रविचंद्र हडसनकर हे गीतांचे वेडे. त्यांनी आंबेडकरावरची गीतं सिनेमाच्या चालीवर रचलेली, अनेक गीतं रचली. त्यांना सिनेमाच्या गाण्याचं वेडच होतं अक्षरशः. आणि ते माझ्या मोठ्या बंधू विठ्ठलराव सूर्यवंशी यांचे ते मित्र, माझ्यापेक्षा वयानं वडील, ते माझ्या भावाचे मित्र. आणि ते एक शाळा सोडून गीतांच्याच मागं लागलेला एक तरुण होता त्यावेळेस. शाळा सोडलेली होती तेव्हा माझी माय, कृष्णा माय, यांनी हडसनकरला आपला तिसरा मुलगा म्हणून तिनं त्याच्याकडे पाहिलं. आणि हडसनकरांना गीतांचं छंद असल्यामुळं त्यांना सिनेमा चालीवरची गीतं रचण्याचा नाद होता, छंदच होता. तर पहिलं पुस्तक दत्तात्रयाचं आम्ही प्रकाशित केलं. माझं नाव खरं पाहिलं तर माझं मूळ नाव नागोराव आहे. मला नामकरण हे हडसनकरांनी केलं, निर्मल ठेवलं माझं नाव. अरे वा. आणि तेव्हा सिनेमाची गीतं, छोटे छोटे गीतं सेंट्रल प्रकाशन मुंबईमधून प्रकाशित होत गेली. एका सिनेमाचं संगमचे एक गीतांचं एक 10 पैसे 5 पैसे असे. सेंट्रल प्रकाशन मुंबई. त्यांना असं वाटलं की निर्मल आहे तर मग निर्मल प्रकाशन आपण करावं, म्हणून पहिलं पुस्तक दत्तात्रयाचं आम्ही छापलं. निर्मल प्रकाशन नामाधीन दिलं, नामकरण झालं प्रकाशनाचं. आणि तिथून आमची सुरुवात झाली. बरं. निर्मल कुमारजी, आपण हादगाव सोडून नांदेडला कधी आलात? हे 9वीपर्यंत हडसणी हादगावला शिक्षण झालं माझं. 7वीपर्यंत गावामध्ये शाळा होती हडसणीला. 10व्या वर्गासाठी नांदेडला मला ठेवण्यात आलं, आमच्या मायनस ठेवलं. हडसनकर सोबत होते तेव्हा. तर 1971-72 काळ नांदेडला आलो शिक्षणासाठी 10वीला.
मग 10वी नंतर कॉलेज कुरुंदकरांसाठी मी पीपल्स कॉलेज निवडलं. त्यांचं दत्ता भगत होते, ताराबाई परांजपे होते. हे माझे हे मोठे साहित्यिक गुरु लाभले मला. बरं. मग तेव्हा ते 10वीला नांदेडला आलो मी. अच्छा. बरं, पहिलं पुस्तक आपण हडसनकर सरांचं प्रकाशित केलं आहे. त्यानंतर मग नांदेडला आल्याच्या नंतर किती लोकांची आपण पुस्तकं प्रकाशित केली किंवा ती किती साहित्यिक आपल्या संपर्कामध्ये आले? नांदेडला आल्यानंतर मी BA झाल्यानंतर MA होण्याच्या अगोदर आपल्याला प्रकाशन व्यवसायच टाकायचा. अच्छा. तर प्रकाशन व्यवसाय टाकण्यासाठी त्याची ट्रेनिंग किंवा त्याची माहिती आपल्याला पाहिजे. म्हणून BA झाल्यानंतर मी ITIमध्ये मशीन, छपाई मशीनचा, कारण आपल्याला प्रकाशन टाकायचं असेल स्वतःचं मुद्रण पाहिजे. बरोबर आहे. मुद्रणालय पाहिजे. त्यासाठी मी ITIमध्ये 1977ला प्रवेश घेतला. बरं. 1977ला आणि ITIचा PM म्हणजे छापखान्याचा मी ट्रेनिंग घेतली 1 वर्षाची. बरं. 1 वर्षाची ट्रेनिंग घेतल्यानंतर मी MAला ॲडमिशन घेतलं आणि प्रकाशनासाठी मुद्रण लागतं, छापखाना लागतो. बरोबर आहे. म्हणून स्वतःचा छापखाना 1980 साली इथं याच जागेवर कुरुंदकरांच्या हस्ते भूमिपूजन केलं 1978ला. अच्छा. आणि 1980ला रितसर छाप प्रेस मुद्रणालय, निर्मल मुद्रणालय आणि निर्मल प्रकाशनाचं उद्घाटन केलं. तिथून सुरुवात झाली. मग अनेक पुस्तकं हडसनकरांचे आहेत, जगदीश कदमांचे आहेत पहिले पुस्तकं, भगवान आंजणेकरांचे आहेत आणि भगत सरांचे मी जहाज फुटलं आहे छापलं. अनेक दिग्गज लेखक मग हळूहळू येत जाते नवोदितासोबत. तिथून सुरुवात झाली. बरं. सर, काल परवा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू जनार्दन साहेब यांचं, आता ते नाहीत आपल्या हयातीमध्ये, पण त्यांचंही पुस्तक आपण आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केलेलं आहे. त्याबद्दल थोडी माहिती सांगा. जनार्दन वाघमारे सर जेव्हा कुलगुरू म्हणून नांदेडला आले त्यावेळेस माझा आणि त्यांचा संबंध आला. त्यांनी म्हणजे विद्यापीठाचे पुस्तकं, क्रमिक पुस्तकासाठी मला बोलावलं. तिथं परिचय झाला. इथल्या पहिल्या अभ्यास मंडळामध्ये निर्मल प्रकाशनचे क्रमिक पुस्तकं त्यांनी घेतलेत, प्रकाशित करण्याचा योग लागला. त्याच्यानंतर सरांचे मी जवळजवळ 5 ते 6 पुस्तकं प्रकाशित केली. मागच्याच वर्षी हैदराबाद लढ्यांचे अंतरंग नावाचं 400 पेजेसचं पुस्तक एका वर्षापूर्वीच प्रकाशित केलं सरांचे. आणि इतरही त्यांचे शरद पवार असो किंवा ब्लॅक लिटरेचर आणि व्यक्तित्व आणि कर्तृत्व असे अनेक पुस्तकं, जवळजवळ 5 ते 6 पुस्तकं मी त्यांचे प्रकाशित केली. बरं. निर्मल कुमार साहेब, भीमराव राऊत नावाचे एक साहित्यकार आहेत ज्यांचं पुस्तक फार गाजत आहेत. म्हणजे बाबासाहेबांचे जेवढे काही गोलमेज परिषदेमधले जे डिबेट्स आहेत, भाषण आहेत, त्यांचा त्यांनी मराठी अनुवाद केला. ते सुद्धा आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित झालं. याबद्दल थोडी माहिती सांगाल. दलित साहित्य खरं पाहिलं तर मी आतापर्यंत 800 पुस्तकं प्रकाशित केली. त्याचे 500 लेखक आहेत. मला अभिमान असा वाटतो की नवोदित आणि ज्येष्ठ लेखक मिळून मी 250 ते 300 दलित साहित्य छापले. दलित साहित्यिकांची पुस्तकं छापली. मागच्या 3-4 वर्षांमध्ये भीमराव राऊत एक ताकदीचा अनुवादक तो प्रकाशनाशी जोडला गेला आणि त्यांचं गोलमेज परिषदेतील कार्य बाबासाहेबांचं तेही 400 ते 500 पेजेसचं आहे. आणि BR आंबेडकरांचे संविधान निर्मितीमध्ये कार्य हेही 500-600 पेजेसचं मोठं पुस्तक प्रकाशित केलं आम्ही. आणि गोलमेज परिषद हेही त्यांचं आहे. आणि आत्ता जस्ट नवीन संविधान समजून घेताना हे आत्ता प्रकाशित झाले या महिन्यामध्ये. अशी 4 पुस्तकं भीमराव राऊतांचे प्रकाशित केले आणि खूप अभ्यासपूर्ण आणि त्याच्याएवढा अनुवादक मला तरी आता सध्या आंबेडकर याच्यामध्ये दिसत नाही. जी. सर, आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून आतापर्यंत दलित साहित्यावर किती लेखकांचं आपण पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत? दलित साहित्य मी सांगतो सर, 200 ते 250 दलित लेखक आहेत. त्यातली जास्तीत जास्त कविता संग्रह आहेत. त्या मुख्य याच्यामध्ये नाटकांचे केलेत. दत्ता भगत आहेत आपले, भद्रेंच्या नाटकाला राज्य पुरस्कार मिळाला. आपले कोणते भद्रे, हे
भद्रे, डॉक्टर विलास भद्रे. डॉक्टर विलास भद्रे यांची मी 2 नाटकांची पुस्तकं प्रकाशित केली. बर बर. आमचा बी 15 ऑगस्ट याला राज्य पुरस्कार मिळाला नाटकाला. अच्छा. यादवराव गायकवाडचे 4-5 पुस्तकं. यादवराव गायकवाड मोठे वैचारिक लेखक आहेत. यादवराव गायकवाड आहेत. अनेक आणि हडसनकरांचे बरेचसे जवळ 8-10 पुस्तक प्रकाशित केले. त्याच्यामध्ये हडसनकरांनी जे संपादन केलेलं हरिहरराव सोनवणे यांच्या कविता त्याही प्रकाशित केल्यात. वा. आणि बरेचसे लेखक आहेत असे. बरं बरं. सर, एक जगदीश कदम एक नाव फार मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजते आहे. रास आणि गोंडर नावाचं हे सुद्धा पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे. याबद्दल थोडी माहिती सांगाल. जगदीश कदम माझे मित्र आहेत. अच्छा. आम्ही कॉलेजमध्ये एकाच काळामध्ये होतो. कुरुंदकरांचे, वाडीकर आणि या दत्ता भगत यांचे विद्यार्थी आम्ही. आणि जगदीश कदम सरांचे कथासंग्रह तेवढेच कविता संग्रह मी प्रकाशित केले. पहिला कविता संग्रह रास आणि गोंडर. बरं. रास आणि गोंडर हा ग्रामीण कवितामध्ये सर्वात टॉपचा कविता संग्रह. त्याला जवळजवळ 17 ते राज्य पुरस्कारासह 17 ते 18 पुरस्कार सर मिळाले. आणि जगदीश कदम हे कथाकार होते अगोदर, पण आता त्या रास आणि गोंडरमुळं ते ग्रामीण कवी म्हणून जास्त पुढे आले. अच्छा. आणि एक ताकदीचा, मग त्याच्यानंतर झाड माती वगैरे असे 4-5 कविता संग्रह मी प्रकाशित केले. पण रास आणि गोंडर हे अगदी ग्रामीण याच्यामधलं ते सन्मानाचं पुस्तक आहे. सर, असं कधी झालंय का, आपण एक चांगले प्रकाशक आहात या महाराष्ट्रामधले, एखादा नवोदित साहित्यिक म्हणा किंवा ज्येष्ठ साहित्यिक तो, पण त्याच्याकडे कधी पैसा नसतो, तर अशा एखाद्या साहित्यिकाचं पुस्तक आपण प्रकाशित केलं का? तसे बरेचसे आहेत सर. अच्छा. अनेक साहित्यिक आहेत तसे. त्याच्यामध्ये अशोककुमार दवणे आज जे प्रकाशक आहेत, मोठे कवी आहेत, त्यांचंही पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. मला आठवत नाही, अनेक जे नवोदित कवी आहेत त्यांना मी सहकार्य केलं प्रकाशित करण्यासाठी. अच्छा. हां. बरं. सर, पुस्तक छापणं एक वेगळी गोष्ट आहे आणि पुस्तकाचं मार्केटिंग करणं एक वेगळी गोष्ट आहे. तर जिथं जिथं साहित्य संमेलनं होतात त्या ठिकाणी आपण या पुस्तकांची विक्री कशा पद्धतीने करताय? सर, मी जेव्हा 1980 साली प्रकाशन सुरुवात केलं तेव्हा मराठवाड्यामधून मार्केटिंग करणं खूप अवघड आहे. अच्छा. कारण इकडचे साहित्यिकच आहेत की नाही या लोकांना माहिती नव्हतं. अरे बापरे. आणि प्रकाशक काय असते, पुस्तक व्यवसाय काय असतो हेही माहिती नव्हतं. खूप अडचण निर्माण झाली. पण जसजसं काही अनुभव येऊ लागले, वर्षे जाऊ लागले, तर संमेलनं, साहित्य संमेलनं, नंतर ग्रंथालय चळवळ. त्या ग्रंथालय चळवळीमध्ये गेल्यामुळे ग्रंथालयामध्ये वितरण होऊ लागलं. पुण्या मुंबईकडे काही मला राज्य पुरस्कार पुस्तकांना मिळाल्यामुळे ते तिकडं काही जाऊ लागली पुस्तकं. असं वितरणाचा सोर्स हळूहळू वाढत गेला. आणि आता थोडंसं जम बसलं. अच्छा. सर, असंही म्हटलं जातं की प्रकाशन करायचं म्हटलं, प्रकाशक म्हटलं की साहित्यिकांचा लोंढा असतो पुण्याला किंवा मुंबईला, आणि अशी एक धारणा असते की बा मुंबई किंवा पुण्यासारख्या प्रकाशकाकडून पुस्तक जर प्रकाशित झालं तर आपल्या पुस्तकाला फार प्रसिद्धी मिळेल असे लोकांचा समज आहे. याबद्दल प्रकाशक म्हणून तुम्हाला काय वाटतं? ते तुमचं म्हणणं बरोबर आहे सर. मी जेव्हा प्रकाशन सुरू केलं, अनेकांना असं वाटायचं की इथल्या प्रकाशकाला काय द्यायचं, आपण पुण्या मुंबईला जाऊ. आणि असे काही मित्र आहेत माझे की ते म्हणाले की मला पुण्याची ओळख करून द्या प्रकाशकाची. मी मोठ्या मनाने चला, त्यांची इच्छा आहे तर पुण्यातला प्रकाशक त्यांना मिळवून दिला. पण जेव्हा मला हे असं स्वतःला असं माझं ध्येयच होतं की या लेखकांना अशी जाणीव झाली पाहिजे की निर्मल प्रकाशन आणि पुण्यातल्या प्रकाशकामध्ये काही फरक नाही. त्याच्यामध्ये दर्जा सांभाळणं, पुस्तकांची निर्मिती, पुस्तकाचं वितरण आणि राज्य पुरस्कार. माझ्या प्रत्येक वर्षी, दरवर्षी किंवा 2 वर्षाला माझ्या पुस्तकांना, लेखकांना राज्य पुरस्कार मिळू लागले. आणि लोकांना, आमच्या लेखकांना सुद्धा आत्मविश्वास येऊ लागला की आपल्या प्रकाशकाकडून प्रकाशित केलं तर आपण दर्जा मिळू शकतो किंवा पुरस्कारही मिळू शकतात. लोकांना जाण झाली आणि ते पहिल्यांदा होऊ लागलं तसं. वितरणात मला नवोदित असताना, मी नवीन प्रकाशक होतो तेव्हा त्या अडचणी आल्या. आणि केव्हा हे झालं, शेषराव मोरेंचं सावरकराचा बुद्धिवाद, ते नवोदित लेखक होते. पहिले 1988ला बाळासाहेब ठाकरेच्या हस्ते प्रकाशित केलं सावरकराचा बुद्धिवाद, एक चिकित्सक अभ्यास. तर त्या पुस्तकामुळं
शेषराव मोरे आणि निर्मल प्रकाशन अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालं बरं. आणि तेव्हापासून निर्मल प्रकाशनाकडे पाहण्याचा लेखकांचा दृष्टिकोन बदलला. सर काय होतंय की नवोदित असो की ज्येष्ठ साहित्यिक असो ते लिखाण करतात, परंतु जशाला तसं लिखाण तुमच्याकडे आणून देतात, परंतु त्याच्यामधले जे काही बारकावे असतात, ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा, उकार, अल्पविराम, स्वल्पविराम, हे जे आहे जिकिरीचं काम आहे, हे आपण कुशलतेनं कसं हाताळता? अनेक लेखक असे आहेत की जसं लिहिलं तसं आणून देतात, फेरसुद्धा करत नाहीत. आणि अनेक जनार्दन वाघमारेसारखे किंवा रारम बोराडेचे मी पुस्तक प्रकाशित केले, फमू शिंदेचे केलं, त्यांना थोडासा अनुभव असल्यामुळे ते व्यवस्थित आपली स्क्रिप्ट मुद्रणप्रत जे आहे प्रकाशकाकडे देतात. पण नवोदित लेखकांना, कवीला आपली मुद्रणप्रत कशी तयार करायची हेच माहिती नसते. म्हणून जशाला तशी त्यांच्याकडून आपण घ्यायची, ते अगोदर DTP करायची. अगोदर तर माझ्या खेळ्या जुळणीमधूनच होता. अगोदर सावरकरचा बुद्धिवाद जेव्हा मुद्रणालय, मी जवळजवळ माझ्या निर्मल मुद्रणालयामधून 1980 ते 1995 पर्यंत तो मुद्रण व्यवसाय चालवला. नंतर ऑफसेट आल्यामुळे तो बंद केला. तर त्यामधून अनेक पुस्तकं मी प्रकाशित केलं किंवा खेळ जुळणीमध्ये. आता तर ऑफसेट आल्यामुळे DTP झाल्यानंतर काही अक्षर म्हणजे जाणकार असतात की शुद्धीकरण, ऱ्हस्व, दीर्घ तपासणारे असतात. हां, तर त्यांच्याकडून ते तपासून घ्यायचं. एक वेळ, दोन वेळेस. लेखकाला ते पूर्ण झाल्यानंतर लेखकाला एकदा द्यायचं वाचायला, आपण एकदा वाचायचं. असं करून ते मुद्रण प्रत त्याची छपाईसाठी तयार करायची. जी. सर, पुस्तक म्हटलं की ह्या जिकिरीच्या बाबी आल्या, परंतु पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आणि मनपृष्ठ हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे दोन्ही गोष्टी आपण त्या लेखकाला म्हणजे संपर्कामध्ये घेऊन त्यांना समजावून सांगून हाताळता का? म्हणजे कसं मुखपृष्ठ आणि मनपृष्ठ कसं ठरवता आपण? काय सर, त्या पुस्तकामधला आशय कोणता आहे, कविता कोणत्या आशयाची आहे, त्याचं साहित्य, कथा कोणत्या आशयाची आहे, चरित्र आहे का, आत्मचरित्र आहे का, त्या दृष्टिकोनातून त्याला मुखपृष्ठ कसं पाहिजे. आपण लेखकालाही मी विचारून घेतो, तुमची काही कल्पना आहे का, तुमची कल्पना सांगा. त्याची कल्पना घ्यायची, आपलीही कल्पना करायची. आणि चित्रकार, माझे नांदेडला नयन भारती चित्रकार होते. त्यांची जवळजवळ मी 200 ते 250 पुस्तकांना निर्मल प्रकाशन त्यांनी मुखपृष्ठ दिले. नंतर संतोष घोंगडे, आता ते पुण्याला आहेत. संतोष घोंगडेंनी निर्मल प्रकाशनाचे जवळजवळ 300 ते 350 कवर्स त्यांनी मुखपृष्ठ केलेले आहेत. तर चित्रकाराची कल्पना, लेखकाचं थोडंसं मत घ्यायचं की तुझं काही आहे का मत, आणि आपली. अनेक पुस्तकांना असं टायटलसुद्धा मी दिले की त्या लेखकाला दुसरंच टायटल द्यायचं, पण मला असं वाटायचं की याच्या कविता संग्रहाला हे नाव पाहिजे, यांच्या कथा संग्रहाला हे बदलून दुसरं नाव द्यायचं. असे अनेक पुस्तकाचे नावं मी दिले, टायटल सुचवलं. आता राहिलं मलपृष्ठावरचं, म्हणजे पाठ राखण ज्याला म्हणतो. त्याला कथा असेल तर मराठवाड्यामधला कोण कथाकार चांगला आहे की तो पाठ राखण करेल या नवोदितांची. अनेक लोकांना असं वाटते की नवोदितांची पाठ राखण करणं म्हणजे आपल्याला थोडंसं कमी आहे की काय, असंही वाटते. पण मग आपल्याच कडल्या माणसांना, नवोदितांना जे ज्येष्ठांची पाठ राखण करून मिळावी, यासाठी ज्येष्ठांना आपण शब्द द्यायचा, त्यांच्याकडून त्याची पाठ राखण करून घ्यायची. असं याच्यात सर्व तिन्ही मिळून ते तालमेळ बसवावं लागतं. सर, माजी आमदार गंगाधरजी पटणे जे आज आपल्यात नाहीत, ते आज त्यांनी ग्रंथ चळवळ ही वाढली पाहिजे म्हणून त्यांचे फार प्रयास होते सर, आणि त्या ग्रंथ चळवळीचे आपण एक घटक आहात. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे, ग्रंथ चळवळीला जसं म्हणावं तसं बळ मिळत नाही आहे. काय कारण असू शकते सर? ग्रंथ चळवळीमध्ये पटणे साहेबासोबत मी जवळजवळ 30 ते 35 वर्षे काम केलं सर. नांदेड जिल्हा ग्रंथालयाचा मी कार्यवाह म्हणून काम आताही करतो, त्यांच्या उपस्थितीमध्ये केलं. गंगाधर पटणेंनी खरं पाहिलं तर ते आमदार होते, आणि ऊर्जित अवस्था आमच्या ग्रंथालयाला गंगाधर पटणेमुळे आले, आणि गंगाधर पटणेला ग्रंथालयाचेच आमदार असे म्हणायचे. पण गेली 4-5, 7-8 वर्षापासून ग्रंथालय जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 12,000 आहेत. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 800 ग्रंथालय आहेत. पण एकतर शासनाचं लक्ष नाही ग्रंथालयाकडं, तुटपुंज अनुदान देतात शासन मान्य ग्रंथालयाला. त्याच्यामुळं मध्ये त्या छोट्याशा अनुदानामध्ये पुस्तकं खरेदी आहेत, कर्मचारी आहेत, ते काहीही होत नाही. म्हणून ते जे
ग्रंथालय चालक असतात हां त्यांचंही थोडंसं लक्ष नसते, कारण का अनुदानच कमी, बरोबर आहे. तेही झालं. आणि खेड्यापाड्यामध्ये हे सर्व वाचनालय आहेत बरेच अंशी. तर तिथली उदासीनता अशी आहे की सध्या मोबाईल आलेला आहे हातामध्ये. हां हां मोबाईल आल्यामुळं जे बऱ्यापैकी जे वाचनालयाकडे लोक वळत होते हां ते थोडंसं त्याला स्पीड ब्रेक भेटला, बरोबर आहे. बरोबर खंड भेटला त्याला. अच्छा आणि मग फक्त आता ग्रामीण भागामध्ये न्यूजपेपर वर्तमानपत्र तेवढं वाचतात आणि पुस्तकाकडे कल फार कमी लोकांचा राहिलेला आहे. बरं पण खरं पाहिलं तर मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला मोबाईल, आता इतकं मोबाईलमुळं हां हां माणसं मनोविकार होतील, मुलं मनोविकारी होतील अशी वेळ येऊन ठेपलेली आहे तिथं. साधारणतः तुम्ही लक्ष द्या की आपल्या मुलांचं लक्ष नाही, अच्छा जेवणामध्ये नाही, अभ्यासामध्ये नाही, सारखं मोबाईलमध्ये. त्याला जर आपण मोबाईलपासून जर सोडायचं असेल तर त्याला ग्रंथालयाकडे वळवावं लागेल. बरं बरं त्याच्या हातात पुस्तक दिलं तर थोडंसं तिथून ते सुटका होईल. म्हणून पुस्तकाला आणि ग्रंथालयाला पर्याय नाही, आपल्याला ती संस्कृती वाढवावी लागेल. शासनाचं थोडंसं दुर्लक्ष होत आहे. शासनाने गाव तिथं ग्रंथालय केलं पाहिजे. बरोबर आहे. मित्र हो, पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवतं. पुस्तकातून घडलेलं मस्तक हे कुणाचं हस्तक होत नाही, आणि जे मस्तक कुणाचं हस्तक होत नाही त्याला दुनिया नतमस्तक होते. जशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज दुनिया सॅल्यूट करते. ज्ञानपिपासू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलं जातं. पण ग्रंथप्रेमी बाबासाहेब, सर ग्रंथप्रेमी बाबासाहेब यांच्याबद्दल आपण काय सांगाल? सर, ग्रंथप्रेमी बाबासाहेब, हां भगवान आंबेडकरांचं आम्ही विद्या उपासक नावाचं शिक्षण विषयकच त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे शिक्षण विचार अच्छा आणि ग्रंथप्रेम यावर छोटी खाणी पुस्तक प्रकाशित केलं. बरं खरं पाहिलं तर ग्रंथप्रेमी बाबासाहेब एवढा या जगामध्ये व्यक्ती नाही कुठलाच दुसरा, एवढं ग्रंथप्रेम, अचाट ग्रंथप्रेम. वा त्या ग्रंथप्रेमाचा सर्वांना स्रोत आहे की बाबासाहेबांनी ग्रंथावर किती प्रेम केलं. बरोबर आपल्या म्हणजे पैशापेक्षा, मुलांपेक्षा सगळ्यात जास्त ग्रंथावर प्रेम केल्यामुळंच हां हां आज बाबासाहेब घटनेपर्यंत गेले. आम्हाला घटना त्या त्यांच्यावर ग्रंथप्रेम असल्यामुळेच घटना लिहू शकले. बरोबर सर्वच त्या ग्रंथप्रेमातून बाबासाहेब घडले. त्यांचं अनुकरण आम्ही केलं पाहिजे. वा आणि त्याच्यामुळेच कवी, लेखक हे बाबासाहेबाच्याच प्रेरणेतून, आता जे आंबेडकरवाद आहे किंवा आंबेडकरवादी लेखक आहेत बरोबर सर्व बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमामधूनच निर्माण होत आहेत असं मला वाटतं. नक्की नक्कीच बरोबर आहे. बरोबर आहे. सूर्यवंशी साहेब, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची गीताच्या माध्यमातून धुरा समाजापर्यंत पोहोचवणारे वामनदादा कर्डक यांचं नाव घेतल्याशिवाय हे वर्तुळ आंबेडकरी चळवळीचं पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर आहे. तर अशा महान कवीची, महान साहित्यिकाची म्हणजे वामनदादा कर्डकांची ना आपली भेट कुठं कधी झाली होती का? आम्ही विद्यार्थी असताना, हां ते 1977-78ची गोष्ट असेल, बरं तेव्हा आम्ही कॉलेजलाच होतो. हडसनकर कवी असल्यामुळं हडसनकरांनी आपल्या कवितेचं एक वही बरं इथं वामनदादा कर्डक मैफिलीसाठी प्रत्येक जिल्ह्याला फिरत होते. हां 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 त्यांच्या गायनाचे मैफिल चालायचे, आंबेडकर याच्या कशामुळं जयंतीनिमित्त वगैरे, बरोबर हां आणि एरवी राहायचे. तेव्हा नांदेडला आल्यानंतर मी आणि हडसनकर वामनदादाकडे गेलो आणि त्यांना आमचं ध्येय धोरण सांगितलं. ते कवी, मी प्रकाशक होणार असं. तर त्या दादाला थोडं बरं वाटलं. अच्छा आणि आम्ही सहज म्हणालो, दादा आम्ही रूमवर येतात आमच्या खोलीवर. बरं येऊच म्हणाले. हां म्हणजे तेव्हापासून मग वामनदादा उद्याला आमच्या रूमवर आले. बरं रूमवर आल्यानंतर मग एवढा आनंद झाला की एवढा मोठा कवी हां हां आपल्या रूमवर आहे, येतोय. बरं आमच्यासोबत त्यांनी मुक्काम केला, जेवण वगैरे केलं. नंतर दर नांदेडच्या मुक्कामामध्ये ते हडसनकरांच्याच रूमवर येऊन थांबायचे. बरं ते बरं आज तागावेल जाण्याच्या आधीपर्यंत एक महिना हडसनकराकडे थांबायचे बरं वामनदादा. वा प्रत्यक्ष आम्ही जायचं, भेटायचो. तर त्यांच्यासोबत बोलण्यामध्ये ते गीत कसे रचतात आणि एक वेगळा आनंद होता. वा आणि त्यांच्या अणुरेणूत बाबासाहेब होते. अगदी रक्ताच्या थेंबामध्ये, श्वासामध्ये बाबासाहेब आम्ही पाहिलेत. वा एवढं झपाटले पण वामनदादामध्ये, कवीमध्ये होतं. हां 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 आणि
त्या कवितेशिवाय गीतासोबत गीताच्या शिवाय ते जगलेच नाहीत. प्रत्यक्ष अनुभव सर. ते सकाळी आम्ही जर भेटायला गेलो चहा प्यानंतर ते डर असं ते चालूच त्यांचं बोटं वगैरे ते डोक्यामध्ये एक गीत चालूच. आणि ते मुखडा आम्हाला म्हणून दाखवायचे की हे सुरू आहे असं. आणि ते मग 2 दिवस त्या एकाच गीतासाठी ते रियाज करायचे सारखं. ते तेवढा मोठा कवी प्रत्यक्ष आमच्या सहवासात होता. मग आम्ही एके दिवशी काय झालं, वामनदादांना म्हणालो की हडसनकरांना की अरे यांचं चरित्र पाहिजे आपल्याला. ते त्यांना असं चरित्राचं नाव काढलं की ॲट म्हणायचं, मला माझं काय चरित्र लिहा, त्या बाबासाहेबाचं चरित्र लिहा. आम्ही कोण म्हणायचं. मी अरे साधा माणूस मी. तरी पण हडसनकरांना थोडंसं मी हे केलं की बाबांना बोलतं करा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या. तेव्हा हडसनकरांनी मीही म्हणालो की दादा आमची विनंती आहे की तुम्ही माहिती सांगा. मग तेव्हा दादांनी आपल्या जीवनाविषयी थोडीशी माहिती सांगितली. अच्छा. त्या माहितीमध्ये मग माझ्या जीवनाचं गाणं त्यांचं चरित्र आम्ही प्रकाशित केलं, निर्मल प्रकाश. ते माझं भाग्यच. पण दादांना मी शब्द दिला होता की दादा मी तुमचं समग्र वामन मी प्रकाशित करील. समग्र वामन जेवढे गीत आहेत तेवढे मी माझ्या प्रकाशनामध्ये प्रकाशित करीन मी शब्द दिला. पण मी ते पूर्ण का करू शकलो नाही, कारण का संपादक म्हणून हडसनकरांकडे जिम्मेदारी दिली होती. हडसनकरांना ती पेलवली नाही किंवा त्यांच्या व्यापामुळं किंवा काहीतरी झालं असेल, ते त्यांनी पूर्ण करून दिले नाही. आणि माझ्याकडे ते त्यांना जे शब्द दिला ते मी अधुरा राहिला, ते खंत आहे. पण कुठून तरी यवतमाळमधून जाधवनी हे काम केलेलं आहे, त्याचंही समाधान आहे. सर आपण बहुजन समाजातून येता आणि आंबेडकरी गीतांविषयी वामनदादाविषयी एवढा जिव्हाळा कसं काय निर्माण झाला आपल्या मनामध्ये? सर बहुजन काय आहे सर, आपण इथंच चुकतो सर. आपण विचारामध्ये मी समन्वयवादी आहो सर. मी कुठल्या धर्माचा किंवा जातीचा कुठलाच नाही. माझी विचारसरणी म्हणजे मला गुरुच असे लाभले सर्वच, आणि बुद्धिस्ट विचारसरणी आहे माझी. मी समन्वयवादी आहो. समन्वयवाद मला हे महत्त्वाचं. मला कधीच टोकाचे माणसं आवडत नाही सर. टोकाची धर्मांधता आवडत नाही, टोकाची जातीयता आवडत नाही. कारण माणूस हा जर तुम्हाला केंद्रबिंदू दिसला तर हे बाकीचे पैलू तुम्हाला थिटे वाटतात आणि माणूस माणसावरच प्रेम करतो. मग ते जातीचा आणि प्रवाहाचा काय आहे सर. आणि हे तर खरं पाहिलं तर दलित साहित्य त्यांच्यावर आपण म्हणा संस्कृती मुळं म्हणा आपण अन्यायच केला त्या लोकांवर सर्वच. म्हणून कुठेतरी ते एक मनामध्ये खंत होते की बाबा हे अन्याय झालेले आहे. जातीचा प्रश्न नाही आता तर नाहीच सर. आता त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. आता आजच्या काळामध्ये या गोष्टीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जर तुम्हाला जर हृदयामध्ये प्रेम असेल तरच आपण जगू शकतो, तरच आपण बुद्ध होऊ शकतो. नाही तर काय मग ते युद्ध सुरूच आहेत आता. म्हणून बुद्ध होणं म्हणजे प्रेम. बुद्ध म्हणजे प्रेम. आणि स्वतःकडे बघा. आपण इतराकडे बघण्यामध्ये इतरावर टीका करण्यामध्येच आपला वेळ जातो. स्वतः बघा. अत्तदीप भव बुद्धांनी काय सांगितलं? अत्तदीप भव सांगितलं ना. स्वतःमध्ये बघा. म्हणून बुद्ध हे नेहमी त्यांची मूर्ती जर पाहिली तर स्वतः ध्यानमग्न आहेत. म्हणजे स्वतः केंद्रित व्हा तरच काहीतरी होईल. वा. सर नारायण सुर्वे यांची कधी आपली भेट झाली होती का? नारायण सुर्वे तशी पहिली भेट आमची 1972ला नाही 1974ला अस्मिता दर्शचं दुसरं साहित्य संमेलन नांदेडला झालं होतं. तेव्हा आम्ही विद्यार्थी होतो. दत्ता बघा सर आमचे गुरु असल्यामुळे त्यांनी अस्मिता दर्श आयोजन केलं होतं नांदेडला. ते कला मंदिरला झालं होतं दुसरं अस्मिता दर्श संमेलन. तर ते गोष्ट आहे 1974ची 75ची. त्या अस्मिता दर्श संमेलनासाठी कवी म्हणून नारायण सुर्वे पहिल्यांदा नांदेडला आले. त्यांच्यासोबत वामन ओव्हाळ होते, मेश्राम होते, वामन निंबाळकर होते. आम्ही विद्यार्थी होतो. स्वयंसेवक होतो आम्ही. त्याच्यामध्ये पण साहित्याचं ओढ असल्यामुळं आपल्याला साहित्याची प्रकाशक व्हायचं असल्यामुळं या लोकांसोबत एक प्रेम निर्माण व्हायचं आणि त्यांना बोलावंसं वाटायचं. मग आम्ही विनंती केली की आपण फोटो काढू सर. त्यांनी मला ठीक आहे हो म्हणाले. एक आपण स्टुडिओमध्ये नेले 4-5 जण. आम्ही
74ला फोटो पहिला काढला सूर्यसोबत, नारायण सूर्यसोबत. बर बर हां आणि त्याच्यानंतर सर 1984ला 10 वर्षानंतर हां 10 वर्षानंतर मी प्रकाशक झालो 1980ला. हां आणि मग नांदेडला कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त नारायण सूर्य नांदेडला आले. भगत सराकडे थांबले होते. मी भगत सर माझे गुरु असल्यामुळे त्यांना विनंती केली की सर सुर्वेन सरांना माझ्या प्रकाशनावर घेऊन या. तेव्हा प्रत्यक्ष नारायण सूर्य माझ्याकडे इथं आले, चहापाणी केलं आणि सर्व पुस्तकं जे 84ला एक 10-15 पुस्तकं प्रकाशित झाली होती, त्याच्यामध्ये भगत सरांचं जहाज फुटलं आहे प्रकाशित झालं होतं. बर बर हां ते त्यांना दाखवलं. तेव्हा ते 10 वर्षानंतर नारायण सूर्य माझ्याकडे आले आणि तेवढा मोठा कवी, हां अगदी साधा मोठा असून साधापणा, गर्व कुठलाही नाही, तो आपल्याकडे येऊन गेला. आणि त्याच्यानंतर मागच्याच महिन्यामध्ये नारायण सूर्य नावाचाच मला जीवन गौरव मिळाला. तर मला खूप आनंद झाला सर की आपल्याकडं जे माणूस येऊन गेला, कवी येऊन गेला मोठा, त्या नावाचा आपल्याला नारायण सूर्य जीवन गौरव मिळतो. खूप समाधान. सर 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण ज्येष्ठ साहित्यिकांना आणि नवोदित साहित्यिकांना आपण न्याय देण्याचं काम केलं आहे. आणि त्याचं फलित म्हणून काल परवा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्याला श्रीपू भागवत या नावाने 5 लाखाचा पुरस्कार दिला आहे. सर काय वाटतं सर या प्रवासास आपल्याला? सर 5 लाख हे किंमत जरी मूल्यवान असली हां तरी 5 लाखापेक्षाही बर जो शासनाने माझी निवड केली, हां एका मराठवाड्यातल्या आडवळणी गावात, नांदेडसारख्या ठिकाणी, इथं कसलीच साधनं नव्हती 1980 साली किंवा त्याच्याही आधी, तेव्हा मी झपाटलेपणाने या व्यवसायामध्ये उडी मारली. बर आणि माझ्या अक्षरनाती या आत्मचरित्रामध्ये माझं सर्व जीवनपट लिहिलेलं आहे. हां 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 कसलीच मागं अनेक संकटं आली, मी कसल्याही तडजोड केली नाही संकटाला. अनेक आर्थिक आली, सामाजिक आली, कौटुंबिक संकट आली, त्यावर मात करून मी माझ्या ध्येयापासून इतकिंचितही ढळलो नाही. बर आणि सारखी पुस्तकं, नवोदितांचे, ज्येष्ठांचे पुस्तकं प्रकाशित केली. आणि 50 वर्षानंतर जेव्हा हा पुरस्कार मिळाला तेव्हा मला आनंद झाला. माझ्यापेक्षा माझ्या लेखकांना जास्त आनंद झाला. वा. आणि त्यामुळं एक आजही असं वाटते की जिथं फार कमी कसं असते की जिथं काम आहे हां तिथं पुरस्कार मिळेलच असं दुर्मिळ असते सर. बरोबर आहे बरोबर. या काळातही चांगल्या कामाची कदर होते. हे शासनाने मला पुरस्कार देऊन माझ्या कामाचा गौरव केला, मराठवाड्यातील साहित्यिकांचा गौरव केला, त्याबद्दल खूप आनंद वाटते सर. ठीक आहे सर. आपण आताच उल्लेख केलेला आहे, आपण एक चांगले एक सशक्त असे प्रकाशक तर आहातच, त्याचबरोबर आपण एक चांगले कवी आहात, एक साहित्यिक आहात. तर आपण आपल्या आईच्या जीवन कार्यावर सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे सर, त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नाही, माझ्या अक्षरनातीमध्ये हां हां आत्मचरित्र आहे माझं अक्षरनाती. 1980 साली ते 1918-19ला प्रकाशित झालं बर अक्षरनाती. त्याच्यावर एक 2-3 पुस्तकं प्रकाशित झाली. एक समीक्षेचं झालं, बर एका प्रकाशकाची प्रकाश यात्रा नावाचं. नरेंद्र नाईकांनी आस्वादात्मक त्याच्यावर पुन्हा एक पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकातून घेऊन कृष्णामाय नावाचं भगवान अंजनीकरांनी माझ्या आईवर लिहिलं. अच्छा त्यांनी आईचा. आणि माझ्या जडणघडणामध्ये माझ्या मायचा, कृष्णाबाईचा खूप मोठा रोल आहे. हडसनकरांना घडवणं, मला घडवणं. एक अक्षराची ओळख नसलेली बाई अच्छा इतकी जाणकार असते, इतकी मोठी असते सर. अक्षर समजणं, अक्षर वाचण्यामध्ये म्हणजे काही हे फार हे महत्त्व नाही, माणसं वाचणं. माझ्या मायला माणसं वाचता येत गेली. आणि ते थोडे बहुत तिचे गुण हे माणसं वाचण्यामध्ये मी घेतलेत. माणूस की हे प्रथम तिनं सांगितलं आम्हाला की माणसाशी जपा, माणसाची नाती जपा. म्हणून हे जमलं. अक्षरनाती झाल्यानंतर अक्षरनातीचा अनुवादसुद्धा उमा देशमुख मॅडमने हिंदीमध्ये केलं सर, अक्षर रिश्ते नावाचं. अरे वा. दिल्लीच्या लोकमित्र प्रकाशनाने ते प्रकाशित केलं. माझी 2-3 कविता संग्रह आहेत. माणूस नावाचा प्राणी एक बाल कादंबरी आहे. शेतकरी राजा एक बाल कादंबरी आहे. असे माझं ते प्रवास आहे. म्हणजे इतरांनाही प्रकाशित करण्यामध्ये स्वतःही आपण लिहायला शिकलात का, मुळातच हा गुण आपल्यामध्ये आहे? नाही, मुळात ते
तुमचं म्हणणं बरोबर आहे की मुळात आहे गुण, बर पण आपण ज्यांच्या सहवासात राहतो सर, मी नेहमी सांगतो की सिनेमामध्ये जे दिग्दर्शक असतो, बरोबर दिग्दर्शक कोणाला म्हणजे गाईड करतो, डायरेक्ट कोणाला करतो? हिरोला. बरोबर आहे. हिरोला सांगतो की असा असा अभिनय करा, असा असा अभिनय करा. कोण सांगतो? दिग्दर्शक. तर मग आपल्याला प्रश्न पडतो की तुम्हीच का काम करत ना? अच्छा, तुम्ही त्याला सांगता त्या सिनेमामध्ये तुम्हीच का काम करत ना? एकूण असा प्रश्न आहे हा. अच्छा, बर बर. तर कसं आहे सर की ते नक्की दिग्दर्शक हा जेव्हा नायकाला सांगतो भूमिका कशी करायची, तर त्याला तर जमतच असेल, नक्कीच, पण त्याला चेहरा नसतो. महत्वाचा चेहरा हा नायकाजवळ असतो. बरोबर आहे. समज त्याच्याजवळ असते. चेहरा नायकाचा असल्यामुळं तसं लेखकाचा चेहरा पाहिजे, लेखकाचे गुण पाहिजेत. नक्कीच. पण कुठं कुठं जसं सुभाष घई किंवा राज कपूर वगैरे भूमिकाही करतात आणि दिग्दर्शनही करतात, तसं काही प्रकाशक आहेत की पण प्रकाशक मुळात लेखकाचे गुण असलेलाच असतो. जे ललित पुस्तकं प्रकाशित केलं, व्यावसायिक सोडा, गाईड किंवा स्पर्धा परीक्षेचे ते प्रकाशक नाही, ललित पुस्तकं प्रकाशित करणारे प्रकाशक मुळामधून ते लेखकच असतात, पण लिहित नाहीत चेहरा नसल्यामुळे. बरोबर. काही प्रकाशकांनी प्रयत्न केले, त्याच्यामध्ये बाबा भांड आहेत, अनेक आहेत, अनेक पुण्यातले प्रकाशक आहेत की लिहितात. म्हणून मी थोडासा प्रयत्न केला. ते त्यांच्याकडून तर आलेच गुण, पण मुळात हडसनकरांचं संबंध असल्यामुळे अगोदर मी कवितेपासून सुरुवात केली. अच्छा. आणि अक्षरनाती हे सहज आठवलं म्हणून लिहिलं गोष्टी सांगण्यासाठी. बरं. सर, आजकाल काय की ते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, याकरिता महाराष्ट्र शासन खूप प्रयास करत आहे. बरोबर आहे. मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये बोललीच पाहिजे असाही अट्टहास आहे. बरोबर आहे. आणि ती बोललीही पाहिजे, कारण आपली ती मायबोली आहे. तर या मराठी भाषेचं संवर्धन होण्यासाठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपले काय प्रयत्न आहेत किंवा काय प्रयत्न राहतील? मराठी भाषा संवर्धनासाठी ते कामच आहे, मराठी संवर्धन करणे, मराठी भाषा. मी अगोदरपासूनच अनेक साहित्य संमेलनं घेतली, ग्रंथालय चळवळीमध्ये अधिवेशनं घेतलीत. गंगाधर पटणेसोबत नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं 50वं ग्रंथालय संमेलन घेतलं. इथं अस्मितादर्श 32वं संमेलन. बरोबर आहे. खूप मोठं संमेलन झालं 1915ला. अस्मितादर्शचं 32वं संमेलन. त्याचे नागराज मंजुळे अध्यक्ष होते. आणि महाराष्ट्रातून दलित साहित्यिक बऱ्यापैकी आले होते. मी आयोजक होतो. आम्ही हडसनकर वगैरे, जगदीश कदम वगैरे. आणि ते 2 दिवसाचं संमेलन घेतलं. त्यामधून खूप चर्चा झाली आणि ग्रंथालय चळवळ वाढली. असे अनेक छोटी मोठी ग्रंथ प्रदर्शनं आणि चर्चासत्र आणि लेखकाविषयी काही गोष्टी केलेल्या आहेत वाचनालयाच्या माध्यमातून, ग्रंथालयाच्या माध्यमातून. त्यामुळं त्याच्याशी खूप संबंध आला सर. आणि ती चळवळ संमेलन आता तर शासनच ते आयोजन करत आहे किंवा साहित्य सूत्रामध्ये अनुदान वगैरे देऊन ही खेड्यापर्यंत कशी हे संमेलनं जातील. त्यामुळं काय होते की अखिल भारतीयमध्ये फार कमी लेखकांना वाव मिळतो आणि प्रादेशिक किंवा गावोगावी जर संमेलनं झाली तर तिथं जे लिहिणारे आहेत त्यामुळं भाषेचं संवर्धनही होईल आणि त्यांना एक ऊर्जा निर्माण होईल साहित्यिकांना. अच्छा. सर, महाराष्ट्रामध्ये 2 प्रवाह आहेत. एकीकडे एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलन होते आहे. हे दोन जे मतप्रवाह आहेत, काय सांगाल याबद्दल? आपण एक प्रकाशक म्हणून काय सांगाल? सर, हे मतप्रवाह विचारांचे प्रवाह आहेत. कुठंतरी मी समन्वयवादी आहो. खरं पाहिलं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सर्वांसाठी हे आहे. पण त्याच्यामध्ये अनेकांना वाव मिळत नाही आपले विचार सांगण्यासाठी, प्रगट करण्यासाठी. तिथे एक थोडंसं विचाराची बांधिलकी आहे की एकाच प्रवाहाचे विचार आहे. आणि इकडे जे विद्रोह आहे, हे विद्रोह हे 2 प्रवाह आजचे नाही सर, हे पुरातन काळापासून चालत आलेले प्रवाह आहेत. हे एकमेकाच्या विरोधात विचारसरणी आहेत ते. असं हेही वाईट आणि तेही वाईट असं म्हणता येणार नाही दोन्हीला, किंवा याचंही चांगलं म्हणता येणार आणि त्यांचंही चांगलं म्हणता येणार. पण ज्याचे त्याचे विचार आहेत. कारण विद्रोह हा मुळात की ज्यांच्यावर अन्याय होतो,
ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय झाला बरोबर. आणि आमच्या अन्यायाची दखल कोणी घेत नाही, आमच्या लिखाणाची घेत नाही, आमच्या दुःखाची कोणी दखल घेत नाही. बरोबर. म्हणून आम्ही आमचं साहित्य निर्माण करू, आम्ही आमचे संमेलनं घेऊ असं या प्रवाहाला वाटतो. तिकडच्या प्रवाहाला वाटतं की यांनी आमच्यामध्ये सामील होऊन जावं, आम्हीही न्याय देणारे माणसं आहोत, आम्ही काय नको म्हणतो का त्या प्रवाहाला. पण हे जसं राजकारण येते की एकाच पक्षाचे छकले पडतात, प्रत्येकाला वाटते की माझाच पक्ष, त्या पक्षामधून गटतट निर्माण होतात. अच्छा, तसंच मला थोडंसं हेही वाटतं. बरं 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 बरं. सर, बोलण्यासारखं खूप काही आहे, तर आपल्याला वेळेचं बंधन आहे. तर एक प्रकाशक म्हणून तमाम महाराष्ट्रातील जे ज्येष्ठ साहित्यिक असोत अथवा नवोदित असोत, यांना काय आपण संदेश देणार, काय सांगणार त्यांच्याविषयी आपण? मी प्रकाशक या नात्यानं नवोदित लेखकांना, आता ज्येष्ठांना तर सांगण्याची गरज नाही कारण त्यांचे वय झालेले आहेत, त्यांचे पुस्तक निर्माण झालेले आहेत. पण नवोदित लेखकांना एवढं समाज वेगवेगळ्या प्रश्नामध्ये अडकलेला आहे, जग जवळ आलेलं आहे, विज्ञानाचा भडीमार होतो आहे आणि AIचं मोठं आव्हान तेही पुढं उभं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या साहित्याचे, तुमच्या लिखाणाचे विषय कोणते घ्यावेत हे नवीन आव्हान लेखकापुढे आहे, ते घेतले पाहिजे. आता खूप झालं, मागचं रणनं, मागची संस्कृती, मागची जातीयता, अन्याय, अत्याचार, इकडचं भोगलेलं ग्रामीण वगैरे, हे आव्हान फार मोठे आहेत. तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आपण आलेलो आहोत. बरोबर. याची कारणे, माणूस माणसापासून लांब होत आहेत त्याची कारणे, हे जर कुठं आपल्या साहित्यामध्ये, कवितेमध्ये मांडता आली तर हे मोठे आव्हान जर त्या लेखकांनी पेलले पाहिजेत आणि याच्यावर लिखाण केले पाहिजेत. थोडंसं अभ्यास करून या लेखकांनी लिहितं झालं पाहिजेत. बरोबर. आणि आपली साहित्यकृती बाहेर आणली पाहिजे. तर मित्रहो, हे होते निर्मल प्रकाशनचे निर्मल कुमार सूर्यवंशी, ज्यांनी या महाराष्ट्रामधील ज्येष्ठ साहित्यिक असोत, नवोदित असोत, यांना आपल्या निर्मल प्रकाशनाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं आहे. जवळपास 800हून अधिक ग्रंथसंपदा त्यांनी आपल्या निर्मल प्रकाशनच्या माध्यमातून प्रकाशित केलेली आहे आणि त्याचंच फलित म्हणून त्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं श्रीपू भागवत नावाचा 5 लाख रुपये रोख मानपत्र, शाल, श्रीफळ अशा स्वरूपाचं त्यांचा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सन्मान केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये निर्मल प्रकाशनाच्या माध्यमातून निर्मल कुमार सूर्यवंशी यांच्या लेखणीच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांनी जास्तीत जास्त साहित्य निर्माण करावं आणि ज्येष्ठांनी सुद्धा आपलं साहित्य जर घरात ठेवलं असेल लिहून, तर त्यांनी निर्मल प्रकाशनाच्या माध्यमातून ते प्रकाशित आणावं आणि त्यासाठी निर्मल कुमार सूर्यवंशी सदैव तत्पर आहेत. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये निर्मल प्रकाशनाच्या माध्यमातून निर्मल कुमार सूर्यवंशी यांच्या हातून अशीच ग्रंथसंपदा तयार हो, ती लोकांपर्यंत पोहोचो आणि हे पोहोचवण्यासाठी निर्मल कुमार सूर्यवंशी यांना जास्तीत जास्त आरोग्य आणि संपदा लाभो, एवढीच एक मंगलकामना त्यांच्या प्रती या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझी या ठिकाणी रजा घेतो. पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत मैत्री संवाद या कार्यक्रमात कोणत्या नव्या व्यक्तीसोबत. तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.